सन 1680 ढगांमध्ये लपलेला रायगड किल्ला आणि एक अशी रात्र जी आजही इतिहासकारांना थक्क करून जाते। शिवाजी महाराजांच्या अंतिम दर्शनावेळी लोकांनी त्यांच्या शरीरावर खोल तरवारीचे निशाण पाहिले, इतके खोल की त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्या जखमांबद्दल काहीच माहिती नव्हती। लहान वयापासूनच महाराजांनी गुप्त युद्धकला शिकली होती, इतकी वेगवान तलवारबाजी की अनेक परदेशी प्रवाशांनी लिहिलं, वार चाणवला पण दिसला नाही। तलवार हवेत चमकायची पण स्ट्राइक डोळ्यांना दिसतच नसे। महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे आग्रा येथून त्यांचं अदृश्य होणं। चारही बाजूला मोगल सैनिक, प्रत्येक दरवाजावर कडं पहारा, आणि तरीही शिवाजी महाराज न दिसता बाहेर निघून गेले। काही म्हणतात ते मिठाईच्या टोपलीत लपले, काही म्हणतात ते वेषांतर करून निघाले, पण एक गोष्ट ठाम, आतल्या कोणीतरी त्यांना मार्ग दाखवला होता आणि तो व्यक्ती आजपर्यंत गुमनाम आहे। छत्रपती झाल्यानंतर महाराजांनी अनेक नवीन अणी जारी केली, पण एक रहस्यमय नाणं आजपर्यंत इतिहासात उलगडलं नाही। हे अचानक बाजारात सापडलं, पण कोणत्याही नोंदीत याचा उल्लेख नाही। त्यावर कोरलेलं चिन्ह मराठा साम्राज्याच्या अधिकृत कुठल्याही प्रतीकात दिसत नाही। शिवाजी महाराजांच्या मृत्यूची रात्र ही रहस्यांनी भरलेली होती। आजार वाढत होता, पण अनेक सरदारांचं म्हणणं होतं की त्यांना विष दिलं गेलं। कोणाकडून, का, आजपर्यंत पुरावा मिळालेला नाही। शिवाजी महाराजांचं आयुष्य शौर्याने भरलेलं होतं, पण त्यांच्या जीवनातील ही रहस्य आजही इतिहासातील सर्वात मोठ्या कोड्यांपैकी एक आहे। ही फक्त एका राजाची कथा नाही, ही त्या योद्ध्याची गाथा आहे जो मृत्यूनंतरही रहस्य मागे सोडून गेला।